अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। जालना जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पाणी टंचाईचं भीषण स्वरूप पाहायला मिळत आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर पाण्याअभावी जालना जिल्ह्यातील अनेक शेतकरी आपल्या फळबागांवरती जेसीबी फिरवत आहेत, तर काही ठिकाणी कुऱ्हाडी चालवून शेतकऱ्यांनी आपल्या ज्या बागा आहेत त्या जमीनदोस्त केलेल्या आहेत। याचं मुख्य कारण म्हणजे जालना जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईने भीषण स्वरूप धारण केलेलं होतं आणि जिल्ह्यातील जे लघु मध्यम प्रकल्प आहेत त्यातील पाणी साठ्यामध्ये झपाट्यानं घट झाली आणि काही ठिकाणचे प्रकल्प जे आहेत ते कोरडे पडलेले आहेत। त्यामुळे पाणी टंचाईच्या झळा ज्या आहेत त्या जालना जिल्ह्यात आपल्याला तीव्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकरी जे आहेत ते आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या या ज्या बागा आहेत त्या आता काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मी आहे बदनापूर तालुक्यातील कंडाई खुर्द या गावामध्ये। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जवळपास 1,500 डाळिंबचे जे झाडं होते ते आता काढलेले आहे आणि शेवटची काही झाडं या ठिकाणी राहिलेली आहेत ती सुद्धा हा शेतकरी जो आहे तो काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर मागील काही दिवसापासून जालना जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईचं जे स्वरूप आहे ते पाहायला मिळत आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण झाडं जी आहेत ती जमीनदोस्त करून या ठिकाणी एकत्र करण्यात आलेली आहे आणि या शेतकऱ्यांनी आता पाण्याअभावी संपूर्ण झाडं जे आहेत ते तोडण्याचा निर्णय घेतलेला होता आणि अखेर या शेतकऱ्यानं पाण्याअभावी आपल्या झाडांवरती जेसीबीच्या माध्यमातून ही झाडं जी आहेत ती जमीनदोस्त केली। आपण जर या ठिकाणी बघितलं तर बदनापूर तालुक्यात प्रामुख्यानं पाणी टंचाईची भीषण दाहकता जी आहे ती पाहायला मिळत आहे। प्रमुख जे प्रकल्प आहेत ते संपूर्णतः जोत्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे पाणी टंचाईचं भीषण स्वरूप जे आहे ते बदनापूर तालुक्यात पाहायला मिळत आहे आणि बदनापूरच नव्हे तर जालना जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोसंबी असेल, डाळिंब असेल किंवा द्राक्ष असेल या बागांवरती आता शेतकरी जे आहेत ते कुऱ्हाडी फिरवायला लागले आहेत, जेसीबी या ठिकाणी फिरवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा पाणी टंचाईचे जे स्वरूप आहे ते अजूनच कठीण होण्याची शक्यता आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना।